सध्या राज्यात अनेक ठिकाणी हीट वेव्ह आहे. बऱ्याच ठिकाणी अलर्ट जारी केलेले आहेत. पुण्याने सुद्धा यंदा पहिल्यांदाच जवळपास आठवडाभरासाठी 43-44 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान पाहिलं. खरं तर पुण्यामध्ये ही घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असेल, कारण मागच्या अनेक वर्षांमध्ये एखाद 2 दिवसच कधीतरी तापमान इतकं जास्त असायचं. मात्र यावेळेस तापमानाने सगळेच रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. खरं तर यामागे नेमकी काय कारणं आहेत? भौगोलिक असतील किंवा मग आत्ता जे काही ग्लोबल वॉर्मिंग आहे, या सगळ्याच्यामुळे या सगळ्या वातावरणावरती किती परिणाम होतो आहे आणि ही जी हीट वेव्ह सध्या आपल्याला जाणवते आहे, ही नेमकी कधी कमी होणार? कारण आता मे महिना लागला आहे, म्हणजे खरं तर उन्हाळ्यातला हा मुख्य महिना आहे, ज्या महिन्यात ऊन खूप जास्त असतं. तर मग हा मे महिना नेमका कसा असणार आहे, ह्या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर पुण्यातील हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर सानप सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या सगळ्यामागची नेमकी कारणं काय आहेत. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि काय सांगाल तुम्ही, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातलं टेम्परेचर खूप जास्त होतं, काल आणि आज थोडंसं कमी झालं आहे, मात्र नेमकी कारणं काय यामागे? ओके. पहिली गोष्ट म्हणजे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान हे वाढतंच, हे साहजिक आहे. आणि जास्त तापमान वाढण्याचे वेगवेगळे कारणं आहेत. त्यामधलं पहिलं कारण म्हणजे की उत्तरेकडनं येणारे जे गरम वारे आहेत त्याचा आणि आपल्या तिथे लोकल हीटिंग असेल किंवा मग अर्बनायझेशनमुळं काही पॉकेट्समध्ये सिमेंटचे रस्ते आहेत, सिमेंटच्या बिल्डिंग्स आहेत, खूप दाट वस्ती आहे. तर त्यामुळे जे तापमान जे काही भूतल तापतो आहे तर ते त्यातच ट्रॅप होतं आहे. ते काय बाहेर ती हीट जी आहे ते एस्केप होत नाही आणि ते एक कारण जे सिटीमधलं तापमान वाढण्याचं कारण आहे ते एक त्यातलं असू शकतं. दुसरं एक कारण म्हटलं तर ॲटमॉस्फिअरच्या किंवा हवामानाच्या 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे, म्हणजे प्रतिचक्रवात ज्याला आपण म्हणतो. आणि त्यामुळं जी हवा आहे, गरम हवा आहे, ती ट्रॅप झाली जाते खालच्या हवामानाच्या भागामध्ये. आणि त्यामुळं गेल्या काही दिवसांमध्ये तापमान जे आहे ते जास्त होतं. आणि मध्ये 1-2 दिवस जवळजवळ 42.7 डिग्री सेल्सिअस लोहेगावचं टेम्परेचर केलं होतं. आणि त्यामध्ये सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअस एक दिवस झालं होतं. तर एक दिवस पुण्यामध्ये हीट वेव्ह कंडिशन झाली, त्या प्रकारची परिस्थिती तयार झाली होती. आणि असे वेगवेगळे कारणं त्यामध्ये आहे. परंतु आता 2 ते 3 दिवसापासून बघाल तर तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतकं किंवा त्यापेक्षा कमी होताना दिसतं आहे आणि तुम्ही पण ते अनुभवत असाल. सर, आत्ता जरी आपण पाहिलं किंवा गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही म्हटलात की खूप जास्त हीटवेव्हसारखं वातावरण पुण्यामध्ये होतं, तर प्रामुख्याने कोरेगाव पार्क असेल किंवा मगरपट्टा हा जो भाग आहे, या भागामध्ये तापमान जास्त होतं. तसं पाहायला गेल्यास कोरेगाव पार्कमध्ये ग्रीन कवर पण आहे, म्हणजे फारच तिकडे झाडं कापलेली आहेत, अशातला भाग नसताना सुद्धा तिथे तापमान इतकं जास्त असण्याचं काही खास कारण का? त्यात सुद्धा वेगवेगळे कारणं असू शकतात. कोरेगाव पार्कचा जो एरिया आहे तिथं आमचं जे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेलं आहे, तो एक्झॅक्टली त्याचं लोकेशन काय आहे त्यावर पण ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर ते जे लोकेशन आहे ते समजा अर्बनाइज्ड एरियामध्ये असेल तर तापमान साहजिकच त्या एरियामध्ये तुम्हाला जास्त मिळेल. आणि तसंच NDA असेल तिकडे थोडं कमी असतं, किंवा पाषाण असेल त्या भागामध्ये कमी असतं. आणि ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे इन्स्ट्रुमेंट आहे ते ॲटोमॅटिक डेटा तुम्हाला देत असतं. आणि ॲटोमॅटिक डेटा ज्यावेळी तुमच्याकडे मिळतो तर त्यामध्ये त्रुटी असतात काही, म्हणजे त्यांनी जे नोंदलेलं तापमान आहे 44 किंवा 45 असेल तर ते एक्झॅक्टली ते नसता, त्यातून प्लस मायनस 1 किंवा 2 डिग्री इकडे तिकडे होऊ शकतं. परंतु ऑब्झर्वेटरीमध्ये जे स्वतः आमचा ऑब्झर्वर जाऊन जे तापमानाच्या नोंदी घेतो ते जास्त ॲक्युरेट असतं. आणि अशा ऑब्झर्वेटरी आपल्या पुण्यामध्ये 3 ठिकाणी आहे. एक तर शिवाजीनगर ॲग्रिकल्चर कॉलेज, दुसरं पाषाणला आमचं जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे एक ऑब्झर्वेटरी आहे, आणि तिसरी ऑब्झर्वेटरी ही एअरफोर्सची आहे, ती लोहेगावला आहे. तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला डेटा मिळतो. तर ह्या 3 स्टेशनचे जे टेम्परेचरच्या नोंदी आहेत त्या जास्त ॲक्युरेट असतात ॲटोमॅटिक वेदर्सच्या
तुलनेत. परंतु ॲटोमॅटिक वेदर स्टेशनने दिलेला डेटासुद्धा खूप महत्त्वाचाच तितकाच महत्त्वाचा आहे आणि तोसुद्धा इन्क्रीजिंग ट्रेंड किंवा तापमान काही दिवसांमध्ये वाढलं आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा नोंद झालेलं आहे. सो हे काही डिफरन्सेस असू शकतात की कोरेगाव पार्क जरी तुमचा हिरवळीचा प्रदेश काही ठिकाणी जास्त झाडे असली तरी तिथे तापमान वाढ होऊ शकते कारण AWS कुठं लोकेट केलेलं आहे त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. नक्कीच सर, तुम्ही आत्ता वेदर स्टेशन्सबद्दल बोललात जिथे तापमानाची नोंद केली जाते. खरं तर आम्हाला हे सांगा की आपण जे मोजतो की इतकं डिग्री टेम्परेचर आहे हे कसं मोजलं जातं? ओके. ऑब्झर्वेटरीमध्ये हे ज्या तापमानाच्या नोंदी आहेत त्या तिथं थर्मामीटर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. मॅक्झिमम टेम्परेचरसाठी वेगळा थर्मामीटर असतो, मिनिममसाठी वेगळा असतो, त्यानंतर वेट बल्ब आणि वेट बल्बसाठी वेगळा असतो. तर ते थर्मामीटरवरून आपल्याला कळतं की हवेचं तापमान जे आहे ते किती गेलेलं आहे आणि ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये सेन्सर्स असतात, टेम्परेचर सेन्सर्स, त्यावरून हवेचं तापमान किती आहे त्याची माहिती आपल्याला मिळते. सर, आपण पुण्याबद्दल बोललो, आता थोडंसं राज्याबद्दलही बोलूयात आपण. राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भाचा भाग असेल किंवा मग मुंबई असेल, तिकडे जास्त उकडतं, जास्त होत असतं त्या भागामध्ये. तापमानही पुण्याच्या मानाने बरंच 2, 3, 4 डिग्री तिकडे जास्तच असतं. तर यामागची नेमकी कारणं काय? ओके. कोस्टल भागामध्ये पुण्यापेक्षा तापमान कमी असतं तसं बघितलं तर, कारण तिथं तुमचं समुद्राजवळ असल्यामुळं सी ब्रीज येतो आणि त्यामुळं तुमचं तापमान इनलँड स्टेशनपेक्षा कमी असतं तसं बघितलं तर. परंतु तिथं ह्युमिडिटी एक पॅरामीटर जास्त महत्त्वाचा असतो. ज्यावेळी तुमच्या तिकडं तापमान जास्त असेल आणि त्याचवेळी ह्युमिडिटी असेल तर अनकम्फर्ट जो आहे ह्युमन कम्फर्ट आहे तो जितका चांगला नसतो किंवा अनकम्फर्टेबल जास्त वाटतं लोकांना किंवा घाम येत असतो कंटिन्युअसली जरी तापमान कमी असलं तरी तुलनेत, म्हणजे इतर इनलँड स्टेशनच्याच तुलनेत. परंतु मराठवाडा आणि विदर्भात तिकडे तापमान डेफिनेटली आपल्यापेक्षा जास्त असतं बऱ्याचदा. आणि आत्ता जर बघाल तर मराठवाड्यामध्ये डे 2ला म्हणजे आज आहे 3 तारीख, 5-6 तारखेला हीट वेव्हचा इशारा सोलापूर आणि म्हणजे मध्य महाराष्ट्राचा साऊथचा भाग, साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये 5 आणि 6 तारखेला हीट वेव्हचा इशारा दिला गेलेला आहे. आणि विदर्भाचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये 5, 6 आणि 7 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या भागामध्ये हीट वेव्ह इतकीशी जाणवणार नाही आहे 4-5 तारखेनंतर. परंतु साऊथ मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1-2 तुरळक ठिकाणी हीट वेव्ह असू शकते, परंतु खूपच सगळ्याच ठिकाणी किंवा वाईडस्प्रेड हीट वेव्ह असा काही प्रकार दिसत नाही येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये. सर, पुण्यामध्ये असा कुठला येत्या काही दिवसांमध्ये इशारा आहे का, किंवा पुण्याचं तापमान पुढच्या 1 आठवड्याभरात कसं राहणार? पुण्याचा जर विचार केला तर 39 ते 42 ही जी रेंज आहे आपली या डिग्री सेल्सिअस, याच्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसांमध्ये तापमान असू शकतं. याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात 39 to 42. आणि नाईट टाईम टेम्परेचर पहिलं आता मागच्या आठवड्यात जर बघितलं तर रात्रीचं तापमानसुद्धा वाढत होतं, परंतु तशी परिस्थिती आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये किंवा 5 दिवसांमध्ये दिसत नाही आहे. सो दिवसा जास्त उकाडा असू शकतो आणि रात्री थोडीशी तुम्हाला दिलासा मिळू शकतो, अशी परिस्थिती येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आहे. सर, आपण टेम्परेचरबद्दल बोलतो आहे, मात्र इन जनरल जर आपण बोलायला गेलो, या काही वर्षांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं दिसतं आहे. ग्लेशियर्स वितळत आहेत, असं बऱ्याच गोष्टी होत आहेत. तर ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि यामुळे आपल्याला भविष्यात कोणते धोके जाणवू शकतात? ग्लोबल वॉर्मिंग ऑफकोर्स ग्लोबल वॉर्मिंग होताना आपण बघतच आहोत आणि ते आहे सुद्धा. तर ग्लोबल वॉर्मिंग 2 प्रकारे असू शकते. एक म्हणजे 2 प्रकारच्या जे काही आपली पृथ्वीचं तापमान वाढतं आहे त्याला 2 घटक कारणीभूत असतात. एक तर नॅचरल फॅक्टर्स असतात, त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं की पृथ्वीचं जे फिरण्याची
हे आहे कोन आहे तर तो 23.3पेक्षा जास्त किंवा कमी झाला त्यावेळी तुमच्या तिकडे तापमान कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्यानंतर सूर्याकडनं येणारे जे किरणं आहेत किंवा सोलार सायकल असतात त्याच्यामध्ये बदल झाला तर आपल्याकडे तापमान वाढू किंवा कमी जास्त होऊ शकतं. आणि तिसरा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे की मानवनिर्मित गोष्टींमुळं वाढलेलं तापमान. तर ते जे आहे की ज्यावेळी इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं म्हणजे 1850च्या आधीचा भाग आधीचा जो काळ आहे तर त्यावेळी इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालं नव्हतं आणि 1850 नंतर ज्यावेळी इंडस्ट्रियलायझेशन झालं तर त्यावेळी खूप साऱ्या हरित वायू जे आहेत आपण ज्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो ते उत्सर्जित गेले आणि ते उत्सर्जित झाल्यामुळं जे पृथ्वीचं तापमान वाढताना आपण बघत आहे तर हरित वायू उत्सर्जन हे एक त्याचं मेन कारण आहे. तर हरित वायू उत्सर्जन म्हणजे काय असतं की हरित जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात तर ते येणाऱ्या इनकमिंग सोलार रेडिएशनला ते येऊ देतात जमिनीवर, परंतु जमिनीकडनं जाणारे जे वारे आहेत ते त्याला ट्रॅप करतात. वारे नाही म्हणजे किरणं आहेत त्याला ते ट्रॅप करतात आणि त्यामुळं आपले पृथ्वीचं तापमान वाढतं किंवा ग्लोबल वॉर्मिंग होताना दिसत आहे. तर येत्या मागील काही वर्षांमध्ये किंवा मागील 40-50 वर्षांमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण जे आहे हवेतलं ते वाढत चाललं आहे, कारण तो इंडस्ट्रियल इमिशन असेल किंवा मग प्रदूषण असेल यामुळं हवेतलं जे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण आहे ते वाढतं आहे आणि ऑफकोर्स ग्लोबल वॉर्मिंग होताना दिसतं आहे आणि त्याचं कंट्रीब्युशन आपल्या हीट वेव्हमध्ये किंवा दैनंदिन टेम्परेचर वाढण्यामध्ये डेफिनेटली आहेच आपण असं म्हणू शकतो. नक्कीच सर, आपण तापमान वाढीबद्दल बरंच बोललो, मात्र तापमान परत काही वेळाने अचानक कमीसुद्धा होतं. म्हणजे पुण्यात पण मागचा एक आठवडा सोडला तर आठवडाभर सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत होता. तर हे तापमान अचानक पुन्हा कमी होतं, यामागे कुठलं भौगोलिक कारण काय? हां, म्हणजे कमी जास्त म्हणजे सरासरीने बघितलं तर पृथ्वीचं तापमान किंवा कोणत्याही प्रदेशाचं तापमान वाढताना दिसत आहे आता. असा कोणताही तुरळक एखादा प्रदेश असेल की जिथं तापमान कमी होताना दिसतं आहे पहिल्यापेक्षा. सगळीकडेच तापमान वाढतच आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये कधी कमी होतं आहे कधी जास्त होतं. तर हे व्हेरिएशन्स जे आहे की उत्तरेकडनं येणारे जे उष्ण वारे आहेत ते त्याची दिशा बदलणं असेल किंवा मॉइश्चर सप्लायमुळं थंडरस्टॉर्म होऊन पाऊस पडणं असेल, तर ह्या गोष्टींमुळं कधी तापमान कमी होत असेल कधी जास्त होत असेल तर हे व्हेरिएशन्स तुम्हाला डेफिनेटली दैनंदिन जीवनामध्ये मिळतील. तर त्याला कारणं वेगळे आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळं होणारी वॉर्मिंग वेगळं आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये वाढणारे टेम्परेचर्स जे आहेत त्याचे कारणं जे आहेत ते मेट्रोलॉजिकल कारणं म्हणता येईल किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये होणाऱ्या छोट्या चेंजेसमुळं वाढणारे किंवा कमी होणारे टेम्परेचर असेल. नक्कीच सर, आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली, मात्र एक वैज्ञानिक म्हणून भूगोलाचा अभ्यास तुमचा खूप आहे. तर या संदर्भात तुम्ही नागरिकांना आमच्या काय आवाहन करू शकता प्रेक्षकांना, की आत्ता जे तापमान वाढतं किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल या सगळ्यामध्ये एक भूगोल तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगू शकता? आत्ता ह्या सीझनचा जर विचार कराल तर लोकांनी दुपारच्या वेळी जास्त बाहेर जाणं टाळावं. त्यानंतर सुती किंवा सैल कपडे घातले पाहिजे, जसं की NDMAच्या गाईडलाईन्स आहेत. तिसरं म्हणजे तुम्ही पाणी कंटिन्युअसली पित राहिलं पाहिजे आणि रात्रीच्या वेळी जर तापमान वाढत असेल तर तुमचे इन्फंट्स म्हणजे छोटे मुलं आणि वृद्ध असतील त्यांनी जास्त काळजी घेणे किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगचा विचार कराल तर लोकांनी गो ग्रीन म्हणता येईल, म्हणजे जितकं जास्त तुम्हाला रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचा वापर करता येईल किंवा जे शक्य तितकं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करता येईल, जितकं कमी तुम्हाला ग्रीनहाऊस गॅस कमी करता येईल तितकं आपण कमी केला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे फ्युचरचा विचार कराल तर. नक्कीच आपण सरांकडून खूप विविध विषयांवरची महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी पुण्याचं वातावरण हे असंच गरमच राहील असं पाहायला मिळतं येत्या
आठवडाभरात सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. तापमान जे आहे ते कुठेतरी 40-42 याच्यामध्येच असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा घराबाहेर पडण्याच्या आधी स्वतःची काळजी घेणं, उन्हापासून संरक्षण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तितकंच महत्त्वाचं आहे की आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या भागामध्ये आपण काम करतो, त्या भागामध्ये जास्तीत जास्त झाडं लावायला हवी आहेत, जेणेकरून हा जो उन्हाळा आपल्याला एवढा जाणवतो आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे जास्त होतं आहे, हे सगळं कमी व्हायला कुठेतरी थोडीफार का होईना पण मदत होईल. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.